नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. तर कचऱ्याची गाडी बघायला आली. कचऱ्याची गाडी तर काही दिसत नाही, नळाला पाणी पण आलेलं दिसत नाही. तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण. आभाळ एकदम साफ स्वच्छ दिसते. दाखवते तुम्हाला समोर. बघा किती साफ स्वच्छ दिसते, एकदम स्वच्छ आभाळ. आता वाजले 7:30. कचऱ्याची गाडी काय आली नाही, बाहेर जाऊन पाहिलं मी तर इकडे आपले झालेले आता काय लागलं काय नाही, हाताला धुवून घ्या म्हटलं. देवपूजा केली तर काळ लागलं काहीतरी. तर आपल्या इकडे देवपूजा झालेली तुम्हाला दाखवते. देवपूजा इकडे झाली देवपूजा. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे मंगळवार आणि आपल्याला जायचं आहे दुसऱ्या बीडच्या बाजारला. अजून स्वयंपाक वगैरे बाकी आहे. 7:30 वाजले. कचऱ्याच्या गाडीचा नुसता आवाज येतोय, कचऱ्याची गाडी काही येत नाही. फायनली आली कचऱ्याची गाडी आपल्या गडली. हे बघा अशी कचऱ्याची गाडी येते. टाकला कचरा, टाकला, आले लोक येतात कचरा टाकायला, मुलं वगैरे, बाया, सगळे माणसाचे. आज बघा अशी ठेवली मी गुळाची चहा. इकडं आपली गुळाची चहा नाही म्हणते ना, नुसतं गुळ पाणी घेते गरम करून. हे बघा तुम्हाला गुळ दिसत असाल याच्यामध्ये. हा गुळ आहे खाली, दिसतोय का गुळ. आणि इकडे लावलेले कुकर आणि आपले घेतलेले पीठ मळून. तर अजून भाजी बाकी आहे. 8 वाजून गेले, बाजारला जायचं आहे. तर या मंडळी चहा प्यायला 8 वाजले आपले, बाजारला जायचं. अजून स्वयंपाक बाकी आहे. इकडे अशी चहा उकळते आपली. शरीराला सवय झालेली असते माणसाला चहाची, तर चहा बंदच केला मी. साखर खूप हानिकारक असते गुळापेक्षा शरीराला, म्हणून. नाश्ता पण बाकी आहे, अजून नाश्ता बी करायचा आहे. तर बघत राहा समोर व्हिडिओ. दुसर बीडच्या बाजारात मी काय काय दाखवते, कारण की खूप दिवसांनी चालली मी बाजारात. आता वाजले 9 सकाळचे आणि मला निघायचं आहे बाजारासाठी. इकडे झालेलं आहे आपलं भरीत बटाट्याचं, दूध टाकून ठेवलं आणि इकडे केलेल्या आहे आपल्या पोळ्या. तर आता डब्बा भरते आणि निघते. तर बघ, तर मी आता आलेली आहे किनगाव राजाच्या जवळपास. मी चाललेली आहे दुसर बीडच्या बाजारला. हे बघा किनगाव राजाचं बोर्ड आणि हे असं किनगाव राजाचं बस स्टँड आहे पूर्ण. गाड्या वगैरे येतात. आता वाजले 11 आणि 11 वाजता मी आता एवढी दुकान लावलेली आहे. दुकान लावणं चालू आहे. गावाने बघा कशा हाल होत आहे. आता गरम व्हायला चालू झालं सुरुवात. हळूहळू बाजार भरायला सुरुवात झाली. आता हे अशी दुकान लावली मी इकडे. इकडे भजी जिलेबीची दुकान लागलेली आणि इकडे चहा पाण्याची दुकान. सर्व लोक तिथे जातात चहा प्यायला. काही लोक येत आहे, काही जात आहे. आता हे बंजारा लोक जास्त येणार, कारण की यांचा होळीचा सण असतो. इकडे पण साड्याची दुकान. तर बघा मी आज आली दुसर बीडच्या बाजारात. अशी दुकान वगैरे लावून घेतली पूर्ण. इकडे लोक येत आहे, जात आहे. गरम बी खूप होत आहे. हे बघा रस्त्याने लोक येतात जातात. चालल्या बाया यामधल्या काही. चालू झाला बाजार. आज होळीचा बाजार आहे तिथला, कारण की सोमवारची होळी आता येते, मंगळवारची धुरुड आहे. तर बघत राहा समोर व्हिडिओ. आभाळायला लागलं, गरम व्हायला लागलं, काही समजत नाही बाबा. याचं ऊन पडायला लागलं. आता वाजले 9:30. मी बाजारावरून आली, फ्रेश झाली आणि डायरेक्टच पनीर मसाला घेऊन आली इकडे. हे बघा, बघू शकता पार्सल घेऊन आली पनीर मसाल्याचं, कारण की मी बटाट्याची भाजी केली होती सकाळी, तुम्हाला सांगितलं. तर ती काय आवडली नाही मला, त्याच्यामुळे म्हटलं पनीर मसाला आवडतो, ती घेऊन आली. तर या जेवण करायला यूट्यूब फॅमिली. आमच्या इच्छे ती पनीर मसाला भाजी छान लागते, मला आवडते. तुम्हाला पण आवडते का?
तर या पनीर मसाला खायला आणि कांदा एक नंबर. तर या जेवण करायला. आणि हा ब्लॉग इथेच संपवते मी. छोटाच ब्लॉग घेतला मी आज. तर कोणी नवीन बघणार असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते मी. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि सर्वांना बाय, गुड नाईट, शुभरात्री. श्री स्वामी